नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच हवं. आज आपल्यासमोर घेऊन आले सुंदर कथा. कथेचे नाव आहे किंमत आणि कथा कोणाची आहे हे मी तुम्हाला सरतेशेवटी सांगणार आहे. कारण आता माझ्याकडे नाव नाही आहे. आणि नेहमीप्रमाणे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला लाईक, शेअर, सबस्क्राईब केल्याशिवाय अजिबात पुढे जायचं नाही. शिवाय माझे 2 चॅनल्स आहेत. दोन्ही चॅनलवर तुम्हाला भरभरून प्रेम मिळणार आहे. भरभरून मनसोक्त आनंद मिळणार आहे. कथा, कादंबऱ्या, कविता, कुकिंग, डान्सिंग, एम्ब्रॉयडरी, क्रोशे एव्हरीथिंग इन वन असं तुम्हाला ही चॅनल्स आहेत. आणि मी दोन्ही चॅनल्सवर एकाच वेळेस लाईव्ह येत असते. तर तुम्हाला भरभरून आनंद लुटता येईल. तर आता आपण जास्त वेळ न दवडता कथेकडे जात आहोत. फक्त एक छोटीशी विनंती, मला कमेंट्स जरूर कळवा आणि कमेंट्समध्ये तुम्ही कुठच्या देशातून मला पाहतात ते जरूर कळवा. आणि मी माझ्या प्रत्येक कमेंट्सना रिप्लाय देत असते. जर तुम्हाला रिप्लाय वाचायला आवडत असतील, तर मला कमेंट्स जरूर करा. तर चला आता आपण कथा वाचूया. कथेचे नाव आहे किंमत. दुकानात सफाई कामासाठी त्वरित मुलगा पाहिजे, अशी पाटी वाजून तो दुकानात शिरायला लागला. तसं सिक्युरिटी गार्डने त्याला अडवलं. काय पाहिजे? त्याने शांततेने बोर्डकडे बोट दाखवलं. गार्ड समजला. आत हात दाखवून म्हणाला, राजू शेठ समोरच बसलेत, त्यांना भेटून घे. अस्वस्थपणाने तो आत शिरला. समोरच काउंटर जवळ राजू शेठ कस्टमर कडून पैसे घेण्यात गुंतले होते. कस्टमर गेल्यावर त्यांची नजर त्याच्यावर पडली. बोला, तो तुम्हाला सफाई कामासाठी मुलगा पाहिजे आहे ना? हो, तू करणार आहेस का? त्याने मान डोलावली. राजू शेठने त्याच्याकडे निरखून पाहिले. 15-16 वर्षाचा गोरा-गोमटा स्मार्ट मुलगा. कपडे मात्र साधारण होते. दुकानाच्या साफसफाईसाठी योग्य आहे असं त्यांना वाटेना. पण 3 दिवसापासून साफसफाईसाठी माणूस नव्हता. त्यामुळे दारी आलेल्या माणसाला परत पाठवणं सुद्धा त्यांना योग्य वाटत नव्हतं. तुझं नाव? प्रदीप. वडील काय करतात? रिक्षा चालवतात. कुठे राहतोस? समतानगर. ठीक आहे. 3,000 देऊ तुला महिन्याला. खाडे करायचे नाहीत. खाड्याचे पैसे आम्ही कापून घेतो. हो चालेल, तो म्हणाला. तेवढ्यात ग्राहक आल्यामुळे राजू शेठ ओरडून म्हणाले, अरे भास्कर, याला दुकान दाखवून दे, काम समजावून सांग. भास्कर आला. त्याने प्रदीपला ते 3 मजली भव्य दुकान दाखवलं. तुला सकाळी 8 वाजता यायचं. फ्लोरिंग, काचेची कपाटं, काउंटर, वॉशरूम सगळं साफ करावं लागेल. हे कपड्याचं दुकान आहे. इथे थोडीही धूळ चालत नाही. ग्राहक येताना धूळ घेऊन येतात. त्यामुळे वारंवार झाडू मारणं, कपड्याने पुसणं करावं लागतं. रात्री 8 नंतरच तुला घरी जाता येईल. प्रदीपने मान डोलावली. जाता जाता सकाळी 8 वाजताच ये रे. प्रदीप गेला. त्याला जाताना पाहून राजू शेठला परत एकदा तो सफाई कामाला योग्य नाही असंच वाटून गेलं. ठीक आहे, पाहू 2-4 दिवस. नाही पटला तर देऊ हाकलून, असंच ते मनाशी बोलले. प्रदीप दुसऱ्या दिवशी आला. त्याने काम करायला सुरुवात केली, पण त्याने कधीच सफाईचं काम केलेलं नाही. हे त्याच्यासोबत आलेल्या नोकरांच्या लक्षात आलं. ते त्याला वारंवार सूचना देऊ लागले. 10 वाजले, दुकान उघडण्याची वेळ आली, तरी त्याची सफाई झाली नव्हती. ते तरी बरं शेठ 11 वाजता यायचे नाहीत, नाहीतर प्रदीपला फाडून खाल्लं असतं. दुकान सुरू झालं. 11:30ला भास्कर वॉशरूमकडे जायला निघाला, तर वॉशरूमच्या दाराजवळ बसून प्रदीप रडत होता. "काय रे, काय झालं? का रडतो?" "नाही, काही नाही." प्रदीपने डोळे पुसले. "तुला काम जमत नाहीये का?" असं मनोज सांगत होता. "कधी काम केलं नाही वाटतं." "नाही, गरिबी वाईट असते रे बाबा. काहीही काम करायला लावते. जमेल जमेल ते. 3-4 दिवस हाल होतील, मग सवय होऊन जाईल. काही रडू नकोस. घरी कोणी काम करत नाही. आई आणि बहीण, तरीच कळलं ना त्रास होतो ते." प्रदीपने मान डोलवली. दुपारी भास्कर कस्टमर नाही असं पाहून जेवायला बसला. त्याचं लक्ष प्रदीपकडे गेलं. "काय रे, जेवायचं नाही का?" प्रदीपने नकारार्थी मान हलवली. "का डबा नाही आणला का?" "नाही." "मग ये इकडे, आपण दोघंही जेवू." "नको, मला भूक नाही." "अशी कशी भूक नाही? सकाळपासून काम करतोय. चल मुकाट्याने ये खायला." तेवढ्यात 2 सेल्समनी डबा घेऊन आले. प्रदीपचा डबा नाही हे पाहून त्यांनी भाजी आणि 2-2 पोळ्या प्रदीपला एका ताटलीत काढून दिल्या. भूक नाही म्हणणाऱ्या प्रदीपने 5 पोळ्या खाल्ल्या. "उद्यापासून डबा आणत जा." "काय?" भास्करने दम बनला. "ते आई आजारी असल्यामुळे आणता येत नाही." तिघा सेल्समननी एकमेकांकडे पाहिलं. एक जण म्हणाला, "काळजी करू नको, आम्ही आणत जाऊ तुझ्यासाठी."
प्रदीप काहीच बोलला नाही, पण त्याचे डोळे भरून आले. भास्करच्या लक्षात आलं, 4-5 दिवस प्रदीपला काम जमत नाही हे पाहून बाकीच्या सेल्समननी त्याला बरीच मदत केली. कुणी काउंटर पुसून घेतले, कुणी काचेची कपाटं साफ केली, कुणी पंखे, लाईट्स आठवड्याभरात प्रदीपला बऱ्यापैकी काम जमायला लागलं. पण बाकीच्यांनी मदत करणं सोडलं नाही. राजू शेठला ही गोष्ट माहीत नव्हती. त्यामुळे प्रदीपच्या कामावर ते समाधानी होते. भास्करला त्यांनी 2-3दा त्याच्याबद्दल विचारलं. तेव्हा भास्कर म्हणाला, "चांगला आहे पोरगा, कामाला मेहनती आहे." लग्नाचा सीझन होता. ग्राहकांची वर्दळ प्रचंड वाढली. प्रदीपचं कामही वाढलं. वारंवार दुकानात झाडणं, पुसणं यात दिवस कसा निघून जायचा कळायचंच नाही. 15 दिवस झाले आणि अबोल प्रदीप दुकानात रुळला. आता तो मोकळेपणाने बोलत होता. फुरसत असली की तो सेल्समनना मदत करायचा. ढिगाने पडलेल्या साड्या, बेडशीटच्या घड्या करून ठेवायचा. ग्राहकांना पसंत न पडलेले रेडीमेड कपडे बॉक्समध्ये व्यवस्थित पॅक करून ठेवायचा. त्याच्या या मदतीमुळे सेल्समन सुद्धा त्याच्यावर खुश होते. महिना झाला. राजू शेटने प्रदीपच्या हातात ₹3000 ठेवले. तेव्हा प्रदीपचे डोळे भरून आले. त्यांना जाणवलं, "काय रे, काय झालं?" "काही नाही, पहिला पगार आहे ना, म्हणून." त्याने डोळे पुसले. शेटजींना आठवलं, या महिन्यात प्रदीपने एकही दिवस खाडा केला नाही. उलट सीझनमुळे कधी रविवारीही दुकान सुरू असायचं, तेव्हा तो स्वतःहून दुकानात येऊन काम करायचा. त्याच्या कामावर खुश होऊन राजू शेठने त्याचा पगार 4,000 करायचं ठरवलं. सोमवार उजाडला. राजू शेठ दुकानात आले. देवीच्या फोटोची पूजा करून ते काउंटरवर बसत नाही, तोच प्रदीप त्यांच्याकडे आला. नमस्कार करून म्हणाला, "शेठजी, माझे 12वीचे क्लासेस पुढच्या आठवड्यापासून सुरू होतायत. तर मी हा आठवडाच काम करू शकणार आहे." शेठजींना धक्का बसला. "अरे, पण तू दुकानात काम करूनही क्लासेस करू शकतो. संध्याकाळी लवकर सोडत जाऊ आपण तुला." "नाही शेठजी, क्लासेस सकाळी आणि संध्याकाळी असतात." आता मात्र शेठजी रागावले. आता पुन्हा दुकानाच्या सफाईसाठी मुलगा बघणं आलं. याचाच गोष्टीचा त्यांना तिटकारा होता. पैसा देऊनही माणसं टिकायची नाही. काही तर ॲडव्हान्स घेऊन पळून जायची. दुकान चालेल की नाही यापेक्षा माणसं टिकतील की नाही याचीच चिंता शेटजींना लागून राहायची. प्रदीप टिकेल असं वाटत होतं. शिवाय त्याचं कामही त्यांना आवडलं होतं. "तुला असं 1 महिना काम करायचं होतं, तर तसं बोलला का नाहीस? आता या 8-10 दिवसाचा पगार तुला मिळणार नाही आणि नवीन माणूस येईपर्यंत तुला काम करावंच लागेल." ते रागावून म्हणाले. प्रदीप हसला. "काही हरकत नाही शेठजी. तुम्हाला माणूस मिळेपर्यंत मी दुकान सोडून जाणार नाही." शेठजींना आश्चर्य वाटलं. 1 दिवसाच्या पगारासाठी भांडणारी, खाड्याचे पैसे कापले म्हणून वादविवाद करणारी माणसं त्यांनी बघितली होती. या पोराने तर सहजगत्या त्यावर पाणी सोडलं होतं. तरुण पोरांनाही अशी पैशाची किंमत असते कुठे? नशिबाने शेठजींना दुसरा माणूस लगेच मिळाला. पण ते 4-5 हजारावर 4-5 हजारावर अडून बसला. शेवटी राजू शेटनं त्याचं ऐकावंच लागलं. येत्या सोमवारपासून तो कामावर येणार होता. सोमवार उजाडला. शेठजी दुकानात आले. अजून ग्राहकांची वर्दळ सुरू व्हायची होती. प्रदीपला आलेला आय थिंक इथे मला वाटतं आपल्याला थोडा ब्रेक घ्यावा लागेल. कारण इथे मला हे मिळत नाहीये पुढची गोष्ट. तरीही मी बघते मिळते का? नाहीतर मग आपण असं करूया, आज हा पार्ट आपण इथेच संपवूया आणि उद्या ह्याचा दुसरा पार्ट मी तुम्हाला वाचून दाखवीन. तर काय म्हणता तुम्ही? ते सुद्धा मला कळवा. आय एम सो सॉरी इथे टेक्निकल मिस्टेक आल्यामुळे मी पुढची गोष्ट वाचू नाही शकत आहे. पण उद्या नक्की ह्याच वेळेस ह्याच टाईमाला मी दोन्ही चॅनल्सवर एकदम येईन आणि दोन्ही चॅनल्स आपण वाचूया. तर आजच्यापुरती आपण रजा घेत आहोत. धन्यवाद.